मुंबई हे संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी म्हणून ह्या मुंबई शहरामध्ये देशातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पोट भरायला येतात। शेअर मार्केटची बिल्डिंग ही मुंबईमध्ये आहे। सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आणि त्या अर्थव्यवस्थेतून सगळ्यात जास्त टॅक्स जो दिला जातो तो या महाराष्ट्रातून केंद्र सरकारला। फिल्म इंडस्ट्री जी आज पोट भरते, करोडो रुपये कमवते, हा उद्योग सुद्धा मुंबईमधून सुरू झाला, महाराष्ट्रामधून। आणि तो उद्योग, करोडोंचा उद्योग देणारे सुद्धा दादासाहेब फाळके होते, ज्यांनी फिल्म इंडस्ट्री बनवली। ह्या देशाची राज्यघटना लिहिणारा मराठी माणूस म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ह्या संपूर्ण देशामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडणारे सुद्धा या महाराष्ट्रातले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे मुली शिक्षित झाल्या। छत्रपती शाहू महाराज यांनी जे आज आरक्षणासाठी केलं ते संपूर्ण देशाला लागू झाले आणि त्यांच्या उपकाराखाली देशातली सगळी जनता आहे। ते शाहू महाराज, ते महाराष्ट्रातले आहेत। इतकंच नाही तर ज्यांनी पहिलं स्वराज्य दाखवलं, आपल्या भारताला जे पहिलं स्वराज्य दाखवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ते सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीतले होते। त्यानंतर औरंगजेबाला महाराष्ट्रात अडवून धरणारा स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ते सुद्धा ह्याच महाराष्ट्रातले होते। मर्दानी झाशीची राणी लक्ष्मीबाई या सुद्धा मराठी होत्या। त्याबरोबर मोगलांनी जे मंदिरं उद्ध्वस्त केली त्यांचा जीर्णोद्धार करणं, अगदी काशी विश्वेश्वर मंदिरापासून ज्यांनी जीर्णोद्धार केला त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ह्या सुद्धा मराठीच होत्या। या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या सुद्धा मराठीच आहेत। मुंबई सकट महाराष्ट्र मिळवण्यासाठी आमच्या 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, त्याच्यानंतर हा महाराष्ट्र आम्हाला मिळाला। म्हणून या महाराष्ट्रात येणाऱ्यांनी हे म्हटलं नाही पाहिजे की आम्ही मराठी का बोलायची। संपूर्ण देशातली लोक जेव्हा या महाराष्ट्रात येतात आपले पोट भरायला, तेव्हा महाराष्ट्राला हिंदीची नाही तर देशाला मराठी शिकण्याची गरज आहे, याची नोंद घ्या।